Part 2 of Red-Headed League chapter. Part 2 आपण सुरू करतो बघा. पार्ट 2 व्हॉट हॅपन नेक्स्ट. पुढे काय झालं. डॉक्टर वॉटसन्स अकाउंट. आता वॉटसन इथून सुरू होतं. वॉटसनची किंवा वॅटसन जे असेल ते. सो वेल वॅटसन और वॉटसन, what do you think of H? asked Mr. Holmes after Mr. Wilson had left. Hmm? तर मिस्टर होम्सने विचारलं की वॉटसन तुम्हाला काय वाटतं याबद्दल. विल्सन आता निघून गेला. कोण ज्या व्यक्ती तो रेड हेडेड विल्सन निघून गेला. काय वाटतं. आय मेक नथिंग. अरे मला काहीच वाटत नाही, याच्यात मला काहीच कळलं नाही. आय आन्सर फ्रँकली. मी त्याला नम्रपणे एकदम स्पष्ट उत्तर दिलेलं आहे. होम्स सॅट सायलेंटली फॉर सम टाइम अँड देन इन्व्हायटेड मी टू गो आउट विथ हिम. तो म्हणाला आपण बाहेर जाऊया. शांत बसला आणि होम्स म्हणाला आपण बाहेर जाऊया. वी वेंट टू द स्क्वेअर वेअर मिस्टर विल्सन हॅड हिज शॉप. तर विल्सनचं ते शॉप ज्या ठिकाणी दुकान ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्ही गेलो. स्क्वेअर म्हणजे काय. तर स्क्वेअर म्हणजे चौक. लक्षात घ्या. स्क्वेअर म्हणजे काय. चौक. स्क्वेअर म्हणजे काय. चौक ज्या ठिकाणी चार रस्ते एकत्र येतात सहसा. आणि इंग्लंडमध्ये वगैरे बऱ्याच लोकांना स्क्वेअर वगैरे अशी नावं आहेत रस्त्यांना. सॉरी. Holmes observed the area carefully. There were many shops and offices in the square and a bank just behind Mr. Wilson's shop. बरीच दुकान त्या ठिकाणी होती आणि त्या ठिकाणी मिस्टर विल्सनच्या दुकानाच्या बरोबर मागे काय होती. एक बँक होती. एक बँक होती. Holmes spent some time outside the shop and thumped upon the pavement two, three times. Finally, he knocked on Mr. Wilson's door. A young man opened the door. Mr. Holmes asked him the way to the Strand. The assistant answered the question and quickly closed the door. बरोबर. तो काय केलं त्याने. होम्सने काय केलं. त्याने इकडे तिकडे बघितलं बराच वेळ त्याने आणि काय केलं. थम्ड अप ऑन द पेमेंट 2-3 टाइम्स. 2-3 वेळा त्याने काय केलं. जमिनीवर पाय आदळले. शेवटी तो कुठे गेला. मिस्टर विल्सनच्या इथे गेला. दरवाजा ठोठावला. नॉक केला. एका व्यक्ती दरवाजा उघडला. मिस्टर होमने विचारलं स्ट्रँड खाली जाण्याचा रस्ता विचारला. त्याने तो रस्ता दाखवला आणि दरवाजा बंद करून घेतला. I said, I am sure that you inquired your way only in order to see him, not him, but the knees of his trouser. बरोबर. मला वाटतं तू फक्त विचारायला बोलवलंस का. नाही. त्याचे गुडघे त्याच्या पॅन्टचे गुडघे बघण्यासाठी मी त्याला बोलवलं. अँड व्हॉट डिड यू सी. काय दिसत तुला. व्हॉट आय एक्सपेक्टेड टू सी दिस मॅटर ऑफ विल्सन्स इज सिरियस. हे गंभीर असं प्रकरण आहे. दिसत एवढं सोपं नाही. अ क्राईम इज बिंग प्लान. एक कुठला तरी गुन्हा प्लान केला जात आहे. काय होतंय. कुठला तरी गुन्हा या ठिकाणी प्लान केला जात आहे. एक कुठला तरी गुन्हा घडत आहे. तो त्यांनी व्यवस्थित असा प्लॅनिंगने गुन्हा घडवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. बट आय होप दॅट वी कॅन स्टॉप इट. पण मला वाटतं की आपण तो गुन्हा थांबवू शकतो. टुडे इज फ्रायडे. आज काय फ्रायडे आहे. शुक्रवार आहे. द ऑफिस अँड बँक्स विल बी क्लोज ऑन द वीकेंड. वीकेंड म्हणजे सॅटर्डे आणि संडे. सॅटर्डे संडे ऑफिस आणि दुकान बरेचसे बंद असतात. Now I have to go and make some arrangements, but I shall want your help tonight. Come to Baker Street at 10 and bring your revolver. काय कर. काही गोष्टी अरेंज करायच्या आहेत. तू माझ्यासोबत. मला तुझी मदत लागेल. तू ये. कधी 10 वाजता यायचं. बेकर स्ट्रीट रस्ता येतो आणि बरोबर तुझी रिव्हॉल्वर घेऊन ये. बंदूक घेऊन. आय अराइव्ड ॲट होम्स रेसिडन्स इन टाइम. मी दररोज त्याच्या वेळेवर त्याच्या घरी गेलो. अंश. देअर वर 2 अदर मॅन विथ हिम. अजून 2 व्यक्ती होते. कोण होतं बघा. मिस्टर जोन्स ऑफ स्कॉटलँड यार्ड अँड मिस्टर मेरी वेदर ऑफ बँकर. हे 2 त्या व्यक्ती सोबत होत्या. होम्स अनाउन्स्ड टुनाइट वी आर गोइंग टू हंट वन ऑफ द स्मार्टेस्ट क्रिमिनल्स इन लंडन. या लंडन शहरामध्ये असणारा एखादा स्मार्ट असा क्रिमिनल आहे. त्याला आपण पकडायला जाणार आहोत. हंट म्हणजे शिकार करणे किंवा पकडणे. So we left together in a carriage and reached the road we had visited in the morning. Holmes told us to follow Mr. Merriweather, who led us through an iron gate. We followed him down a narrow passage. After going down some stone steps, he led us down a dark, earth-smelling passage into a huge cellar. तर आम्हाला सांगितलं की तुम्ही त्यांच्यासोबत जा. मी सोबत गेले. ते त्या रस्त्याने पुढे 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 गेले आणि कुठे पोहोचले बघा ते. तर ते एका ठिकाणी पोहोचले ज्या ठिकाणी बरीचशी माती वगैरे होती.
बिग बॉक्सेस होते. वी ऑल सॅट ऑन द बॉक्सेस. त्या ठिकाणी बॉक्स होते, आम्ही सगळे त्या बॉक्सवर जाऊन बसलो. बॉक्सवर जाऊन बसलो. आय थिंक वी हॅव दी बघा दिसतंय, वी सॅट ऑन द बॉक्सेस. आम्ही त्या बॉक्सच्या इथे जाऊन बसलो. बॉक्सवर जाऊन बसलो. Where we are in the cellar of the city branch of the main banks in London. तर बघितलं ना मगाशी आपण त्या विल्सनच्या दुकानाच्या मागे बरोबर कोणती एक बँक होती, त्या बँकेच्या इथे आम्ही जाऊन बसलेलो होतो. मिस्टर मेरी वेदर इज द चेअरमॅन ऑफ द बँक. तो कोण होता? बँकेचा चेअरमॅन होता. अँड ही विल टेल यू व्हाय अ क्रिमिनल शुड टेक अन इंटरेस्ट इन दिस सेलर ऍट प्रेझेंट. आणि त्या सेलर म्हणजे काय बघा, तर एक अशी म्हणतात ना, जसं ज्या ठिकाणी पैसा ठेवला असतो किंवा नाणी वगैरे ठेवली असते ती जागा. मिस्टर तो सांगेल की का बरं त्या व्यक्तीला एवढा इंटरेस्ट त्या बँकेच्या सेलरमध्ये. बिकॉज the bank had borrowed a huge quantity of gold from the Bank of France. तर बँक ऑफ फ्रान्स कडून या बँकेने काय केलं होतं, बरंचसं सोनं उसनं घेतलं होतं. बॉरो म्हणजे उसने घेणं. द बॉक्सेस इन द सेलर वर फुल ऑफ गोल्ड. आणि सगळे बॉक्सेस कसे होते, सोन्याने भरलेले होते बघा. म्हणून तो इंटरेस्ट दाखवत होता. सो होम्स एक्सपेक्टेड द क्रिमिनल्स टू ऍक्ट दॅट व्हेरी नाईट. आणि त्याला वाटलं की याच रात्री हे चोर चोरी करणार. We had to wait there in total darkness without making any noise to take the criminals by surprise. तर गुन्हेगारांना म्हणतात ना, रंगेहात पकडणं आहे. म्हणजे त्यांना चोरी करताना पकडायचं होतं, त्यामुळे ते शांतपणे त्या ठिकाणी बसले चोरांची वाट बघत. They have but one escape route, whispered Holmes. That is back through Mr. Wilson's house. I hope that some men are waiting at Mr. Wilson's door, Mr. Jones. तुम्हाला या ठिकाणी अजून एक प्रॉब्लेम आहे, कारण काही लोक पळून जाण्याची शक्यता आहे. ते कुठून? मिस्टर होम्सच्या विल्सनच्या घरातून. बघा, तर काय होतं, इथे एक बँक होती आणि या ठिकाणी काय होतं, तर त्याचं ऑफिस होतं. बहुतेक त्यांनी असं एक खोलून रस्ता बनवला असणार. सो आय हॅव इन्स्पेक्टर अँड 2 ऑफिसर्स वेटिंग ॲट हिज डोर. त्याने सांगितलं की एक इन्स्पेक्टर आणि 2 ऑफिसर त्या ठिकाणी वाट बघत आहेत, म्हणजे थांबलेले आहेत. देन वी हॅव स्टॉप्ड ऑल द होल्स अँड वी मस्ट बी सायलेंट अँड वेट. आपण थांबून वाट बघितली त्यांनी. हळूहळू चोर आता येईल आणि चोर आला की त्याला आपण पकडून घेऊ. वी वेटेड सायलेंटली फॉर मोर दॅन अन आवर. 1 तास झाला, कोणी आलं नाही. शांतपणे आम्ही सगळ्यांची वाट पाहत होतो. इट वॉज पिच डार्क इन द सेलर. Then suddenly a point of bright light appeared in the floor of the cellar. Then a line, a gash beam of to open. A hand appeared. A broad stone turned over its side and left a square hole. बघा काय केलं होतं ऍक्च्युली. थांबलं नंतर काय झालं, एक त्या ठिकाणी काय झालं, असं एक चौकोनी करायचा खड्डा रोखून बनवता तो खालून उघडण्यात आला. तुम्हाला सांगितलं मग त्यापर्यंत खालून उघडण्यात आला. अ ब्रॉड स्टोन टर्न्ड अप. ओके. अ बॉयश फेस emerged. बॉयज फेस म्हणजे एक लहान मुलासारखा चेहरा दिसला. द मॅन लुक्ड अबाउट अँड केम आउट ऑफ द होल. ही हॅड अ कंपेनियन विथ हिम, अ मॅन विथ व्हेरी रेड हेअर. द पेअर वॉज नन अदर दॅन. असं कोण होतं बघा, ते जे चोर आले होते ते चोर कोण होते? एक तर होता स्पॉल्डिंग. कोण होता? स्पॉल्डिंग, जो मिस्टर विल्सनचा कोण होता? असिस्टंट होता. आणि दुसरं कोण होतं रे? दुसरं कोण होतं? द क्रिमिनल होता. कोणता? मिस्टर डंकन रॉस, रेड रिलीगचा. लक्षात घ्या, म्हणजे या दोघांनी मिळून हा प्लॅन केला होता. As soon as they climbed out of the hole, Sherlock Holmes sprang out and seized Clay by the collar. Okay, जसे दोघं बाहेर पडले तसे त्या या मिस्टर होम्स दोघांना पकडलं. रंगे हात उनको पकड लिया. The other dived down the hole and disappeared. काही लोक पळून गेले त्याच्यातून. Clay took out a revolver, but Holmes hit him with his wrist and revolver fell down. बरोबर, त्याने काय केलं? सॉरी, क्ले मिळतोच. डंकन रॉस तो होता ना, डंकन रॉस. एक सेकंड. हा, स्पॉल्डिंग ऍक्च्युली कोण होता? स्पॉल्डिंग हा कोण होता? ऍक्च्युली एक क्रिमिनल होता, क्ले. लक्षात घ्या, कोण होता? क्रिमिनल होता क्ले. तर त्याने बंदूक काढली, परंतु त्याच्या आधीच होम्स त्याला मारला आणि ती बंदूक खाली पडली. इट्स नो यूज जॉन क्ले, सेड होम्स. वी हॅव कॉट यू. अरे काही उपयोग नाही, आम्ही तुला पकडलेलं आहे. हमने आपको घेर लिया है, पकड लिया है. So I see, but my friend has escaped. अरे माझा मित्र पळून गेला. Holmes replied, oh, he cannot escape. There are 3 men waiting for him at the other end. नाही, असं होणार नाही, कारण तुम्ही ज्या ठिकाणून आलात
जे तुमचं जे विल्सनचं ऑफिस किंवा घर होतं तिथून ती लोक ऑलरेडी त्या ठिकाणी त्याची वाट पाहत आहे. होम्स रिप्लाइड की बाबा नाही, तुझे मित्र पळून जाणार नाही, ते आम्ही त्यांना पकडणार, तिथे माणसं वाट पाहत आहेत. Then Holmes handed over Mr. Clay to the policeman. पोलिसांना हँडल केलं, पोलिसांना हँड ओव्हर केलं, घेऊन जा. Mr. Merriweather said, "Really, Mr. Holmes, I do not know how to thank you. You have filed one of the most cunning attempts at the bank robbery." इतकं कनिंग, कनिंग म्हणजे दुष्ट, कनिंग म्हणजे काय, दुष्ट, अशी दुष्ट अशी रॉबरी करायला लोक आली होती आणि तुम्ही आम्हाला वाचवलं होतं. बँक इज ग्रेटफुल. आम्ही तुमचे धन्यवाद करतो, आम्ही तुमचे आभारी आहोत. You see, Watson, Holmes said. After we reached his home, it was obvious from his first that only possible object of the strange advertisement and the peculiar job was Mr. Wilson away from his shop for some hour every day. आता जी ऍडव्हर्टाइजमेंट दिली होती, ती ऍडव्हर्टाइजमेंट दिली आणि ती मुद्दामून याला दाखवली होती, जेणेकरून हा जो विल्सन असेल, या विल्सनला काही तास तरी दुकानापासून, त्याच्या ऑफिस पासून दूर ठेवता येईल. आता ज्या 4 तास जेव्हा तो जायचा ऑफिस मध सोडून 10 ते 2 पर्यंत, तेव्हा हा काय करायचा, जो क्ले होता किंवा स्पॉल्डिंग होता, तो काय करायचा, तर खोदायचा, खोदकाम करायचा. सो द रेड हेडेड लेग वॉज अ क्लेवर आयडिया इन मिस्टर विल्सन्स ऑब्सेन्स. क्ले आणि त्याचे जे काही कॅम्पेनी होते, ते काय करायचे, डिग करायचे, म्हणजे खोदायचे, एक रस्ता खोदायचे, जो रस्ता कुठपर्यंत जाईल, बँकेपर्यंत जाईल. बघा ना, टू डिग अन अंडरग्राउंड टनल, एक बोगदा खोदायचा त्यांचा प्लॅन त्याने खोदला होता, कुठून, मिस्टर विल्सनच्या हाऊस घरापासून ते बँकेपर्यंत. Then they wanted they would be able to enter the bank and steal the gold without breaking open the doors of the bank. Using the tunnel, they entered the cellar. They planned to steal the gold and go back to Mr. Wilson's house. Again through the tunnel and get away. बरोबर, असा त्यांनी विचार केला होता. इथे विल्सन मिस्टरचं घर होतं, इथे बँक होती. त्यांनी काय केलं, दररोज 2-2 तास करत 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 या ठिकाणी एक मोठा बोगदा खोदला होता. त्यांना विचार होता की आज इथे यायचं, बोगद्यातून यायचं, चोरी करायची आणि परत इथून निघून जायचं, आणि हे परत ते बंद करणं, त्यामुळे कोणाला काही शंका येणार नव्हती, अशी त्यांनी चोरीचा प्लॅन केलेला. दे प्लॅन टू स्टील द गोल्ड अँड गो बॅक मिस्टर विल्सन होम. ओके, परंतु असा प्लॅन त्यांचा होता सर्व, तो प्लॅन मिस्टर होम्सने उघडकीस आणला आणि चोरी होऊ दिली नाही. बट हाऊ कुड यू गेस, पण तुम्हाला कसं कळलं, व्हॉट वॉज देअर मोटिव्ह, पण तुम्हाला कसं कळलं त्यांचं काय नेमकं होतं. So when I heard that the assistant worked for half the wages, I become suspicious. जेव्हा मी लक्षात आलं मला की हा असिस्टंट अर्ध्या पगारावर काम करतो, तेव्हा मला थोडी शंका आली. साहजिकच आहे, अर्ध्या पगारावर काम करणं सोपं काय सध्या जगात? नाही. Using Mr. Wilson's description of his assistant, I made inquiries. I found that he was the criminal Clay. जेव्हा त्यांनी सांगितलं माझा असिस्टंट असा असा आहे, तेव्हा मी चौकशी केली, मला कळलं की हा व्यक्ती कोण आहे, तर एक गुन्हेगार आहे, क्ले आहे. वाय वॉज ही वर्किंग इन मिस्टर विल्सन शॉप, अगोदर एवढा गुन्हेगार का बरं काम करतोय त्या ठिकाणी. अँड हिज हॅबिट ऑफ गोइंग इन टू द सेलर एव्हरी नाव अँड देन, तळघरात तो नेहमी जायचा, सेलर तळघर पण म्हणू शकतो आपण, तो तळघरात तो नेहमी जायचा, का बरं जायचा, त्याचं काय कारण असायचं. आय इन्फर्ड दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनल टू सम अदर बिल्डिंग. मला नक्कीच कळलं की हा काहीतरी तिथे खोदकाम करत असणार. When we visited the shop, I bet upon the pavement with my stick to find out whether the seller stretched out in the front or behind. It was not in front. I saw the bank on the other side of the house. जेव्हा मी गेलो होतो तळघरामध्ये, तेव्हा बघितलं मी की कुठे खोदकाम केलंय का, त्याने आवाज केला होता. मग त्याला कळलं समोरच्या तर नाही, तर मागच्या बाजूला त्याने खोदकाम केलेलं असावं बहुतेक, आणि मागची बाजू कुठे होती, बँकेकडे जात होती. सो दॅट हाऊ, बघा त्याने काय केलं, it wasn't in the front झालं. So when Clay answered the bell, the knees of his trousers were wrinkled and strained. I confirmed my suspicion that he was digging. तो खोदकाम करतो, साहजिकच खोदकाम करताना कपडे खराब होणार आणि त्याचे गुडघे खास करून. You know the rest of the story. Your reason is out beautifully. मी सांगितलं बरोबर आहे. ठीक आहे सर, ऑर्थर जॉयल यांनी लिहिलं आहे, खूप छान अशा त्यांच्या स्टोरीज आहेत. आय होप यू पीपल आर गेटिंग द स्टोरी. Right, sure. A bicycle's users manual. Safety ride, riding safely. बघा, बायसिकल वापरताना तुम्हाला काळजी घ्यायची आहे, अशा प्रकारे. This is a bicycle given to you, and all the parts of the bicycle are given with their name. Saddle, then eight post, then top tube,
डाऊन ट्यूब, क्रँक, देन चेन स्टे, पेडल, ब्रेक, हेड ट्यूब फॉक वगैरे वगैरे. किती सुंदर दिलं बघा तुम्हाला. छान दिलं, प्रत्येक पार्टची नावं दिली तुम्हाला या ठिकाणी. सो दिस एंड्स युअर युनिट 3 आणि तुमचा 4.3 पण या ठिकाणी घेतलेला आहे.